नमस्कार मित्रांनो. वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे मंगळ, तो वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानामध्ये, मृत्यू स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, की ज्याला अशुभ स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं भ्रमण हे अष्टमातच असणार आहे. याचप्रमाणे रवी, बुध आणि शुक्र हे सुद्धा महत्वपूर्ण ग्रह केतूच्या युतीत असणार आहेत. तर याचे जे प्रभाव परिणाम किंवा बाकीचे जे ग्रह आहेत किंवा त्यांचे जे योग आहेत, त्याचे प्रभाव परिणाम नेमक्या कशा प्रकारचे असतील संपूर्ण सप्टेंबर 2024 करता वृश्चिक राशीसाठी या संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे म्हणजे वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे अष्टमस्थ जो बुध आहे हा तुमच्या भाग्यात, दशमात आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. खास करून शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जर काही व्याधी असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्या संदर्भातली काही लक्षणं तुम्हाला या महिन्यात दिसू शकतील. अर्थात त्याचे फारसे मोठे टोकाचे परिणाम होणार नाहीत, कारण सप्तमस्थ जो गुरु आहे हा 7व्या दृष्टीने तुमच्याच राशीला पाहणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. परंतु पूर्णपणे त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं किंवा थोडंसं तुम्हाला त्या संदर्भात जास्त काळजी घेणं गरजेचं राहील, कारण अशा प्रकारचे काही त्रास असतील तर ते डोकं वर काढू शकतील. ही गोष्ट महत्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्याबद्दल, की तुमचं आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं राहील. तर वृश्चिक राशीकरता 2 जे ग्रह आहेत हे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण होतात आर्थिक स्थैर्याबद्दल. एक आहे गुरु, जो की तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, आणि दुसरा आहे बुध, जो की तुमचा अष्टमेश आहे आणि लाभेश आहे. गुरुबद्दल सांगायचं झालं तर गुरुचा ग्रह तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मार्गस्थ आहे. याचप्रमाणे बुधचा ग्रह आहे हा तुमच्या भाग्यस्थानात, दशम स्थानात आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात तशी काय काळजी करू नका. आर्थिक संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थित प्रकारे गोष्टी होऊ शकतील. याचप्रमाणे जे काय तुमची येणी असतात, जी तुमची गुंतवणूक असेल त्या संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, कारण अष्टमस्थ जो मंगळ आहे तुमच्या लाभ स्थानाला पाहतो आहे. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं. तुमची आवक असेल, आर्थिक आवक, ती तुमची नेहमीप्रमाणे किंवा व्यवस्थित राहील. फक्त या संदर्भात काळजी घेणं, थोडंसं खर्चाच्या संदर्भात काळजी घेणं किंवा गुंतवणूक कुठे करणं त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण लॉंग टर्म मध्ये केलेला ट्रेड तुम्हाला फायदेशीर ठरतील. या आधी सुद्धा तुम्हाला त्याचा अनुभव बऱ्याच प्रमाणात आलेला असेल. तर एकंदरीत आर्थिक आघाडी ही तुमची या महिन्यात उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रह सौख्याबद्दल. साधारणतः तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे शनी हा चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. तर घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर थोडाफार प्रमाणात मतभेद वगैरे होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. त्याचप्रमाणे नवीन घर घेणं, असलेलं घर विकणं किंवा घरात काही रेमेडी किंवा उपाय वगैरे करणं या संदर्भात थोडीशी काळजी घ्या, कारण हा संपूर्ण कालावधी तेवढासा उपयुक्त नाहीये. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, मार्गस्थ आहे. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय व्यवस्थितपणे तुमचं रिलेशन असेल, तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उपयुक्त असाच असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा काळजी करू नका. फक्त जो अष्टमस्थ मंगळ आहे तो तुम्हाला स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास देऊ शकेल, तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र मोठा काही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे तसं काय फारसं काय मनावरती दडपण येऊ देऊ नका. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार आहे, परंतु एफर्ट देणं गरजेचं आहे. जेवढे तुम्ही एफर्ट द्याल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतील. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या सप्तम स्थानामध्ये गुरु जो आहे तो भ्रमण करणार आहे संपूर्ण महिन्यामध्ये, तो मार्गस्थ होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शुक्र, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय 19 तारखेनंतर, तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असेल त्याच्यामध्ये थोडासा फरक दिसून येईल. तर 20-22 तारखेनंतर थोडंसं या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की कर्मस्थानामध्येच म्हणजे दशम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे आणि 17 तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या 10-12 दिवसामध्ये किंवा येणाऱ्या साधारण 15-20 दिवसामध्ये सुद्धा अनुभव घ्याल की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे वरिष्ठ आहेत किंवा सहकर्मी आहेत त्यांच्यावर तुमचं इंटरेक्शन खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल.
तुमच्या कामाचं तुम्हाला अप्रिसिएशन अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जर का तुम्हाला कामामध्ये बदली घ्यायची असेल किंवा नवीन कुठल्या काम जॉबच्या संदर्भात विचार करत असाल, तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगल्या नवनवीन उपयुक्त अशा संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळू शकतील. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. गोष्टी तुमच्यासाठी अतिशय फेव्हरेबल असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, या संपूर्ण महिन्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे आणि तुमच्या दोघांमधलं जे इंटरॅक्शन आहे, त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम असतील, हे नेमके कशा प्रकारचे मिळतील? जसं की दिनांक 3 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून आहे, हा तुमचा 5म स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शुक्र आणि केतूची युती होणार आहे. तुमच्या लाभस्थानामध्ये तुमची जी मोठी बहीण वगैरे असेल, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील किंवा त्यांच्याबरोबर थोडेसे मतभेद वगैरे होऊ शकतील. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करतोय, जो बुध 10व्या स्थानात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग आहे. कागदोपत्री व्यवहार ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या संदर्भात जपून करणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहारामध्ये चुकीच्या गोष्टी होणं किंवा काही गोष्टी चुकणं, अशा प्रकारे काही गोष्टी होतील. अर्थात त्याचे फारसे मोठे परिणाम होणार नाहीत, पण थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या सप्तमात आणि जो शुक्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग असणार आहे. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर विवाहाच्या संदर्भात तुम्ही विचार करत असाल तर या दरम्यान विवाह प्रत्यक्ष होण्याचे सुद्धा संदर्भ बऱ्याच प्रमाणात राहतील. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय, जो शनी चतुर्थात भ्रमण करतोय. वक्री या दोघांचा प्रतियोग महत्त्वपूर्ण राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे तुमच्या वयापेक्षा कमी किंवा तुमच्या डेझिग्नेशनपेक्षा कमी असणारे जे कर्मचारी असतील त्यांच्याबरोबर वादविवाद होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की 7व्या स्थानात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन तुम्हाला काही संधी मिळू शकतील. काही अचानक उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग खास करून पैशाच्या संदर्भातले व्यवहाराच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं मिसगाईड होणं किंवा फसलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण तुम्हाला आर्थिक काही अचानक लाभ देऊ शकेल. मित्र परिवाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्याबरोबरचे तुमचे इंटरॅक्शन असेल ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 28 आणि 29 जी तारीख आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून रवी आणि बुधाची युती या दरम्यान केतू बरोबर होणार आहे. तुमच्या लाभ स्थानात आर्थिक व्यवहार, याचप्रमाणे तुमचे जे सिबलिंग असेल म्हणजे भावंड असेल त्यांच्याबरोबर असणारे नातेसंबंध याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात स्ट्रेस टेन्शन या दरम्यान जास्त प्रकारे जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारचे आर्थिक निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठलेही मोठे निर्णय या दरम्यान घेऊ नका. घेतले तर तुमचे अंदाज अगदी सहजपणे चुकण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेतले जाऊ शकतील. काही इझी मनी सुद्धा या दरम्यान मिळू शकतील किंवा सहज लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील आणि ते आपोआप मिळतील. याचप्रमाणे याच महिन्याची जी अमावस्या आहे ती तुमच्या 10व्या स्थानामध्ये होणार आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला होणार आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमा या 2 तारखेला आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. खास करून जे अमावस्या आहे त्या दरम्यान तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले थोडे स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर तुम्हाला जाणवेल. परंतु तेवढा पुरताच असेल, 1-2 दिवसाचाच असेल, त्यानंतर ते नॉर्मल होऊन जाईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय 2 किंवा 17 तारखेदरम्यान घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा कोणाच्या विरोधात जाणं किंवा अशा काही प्रकार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील.
तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीकरता सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.